एक बाईट द्या ना भाऊ. दिल्लीमध्ये जो विद्यार्थ्यावर लाठी हल्ला झाला, अमानुष लाठी हल्ला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक बाळासाहेब आंबेडकर बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आली. याच अनुषंगानं आज राजनगाव शेतपूर या ठिकाणाहून या ठिकाणी संपूर्ण बाजारपेठ आम्ही बंद ठेवलेली आहे. संपूर्ण परिसर बंद आहे. गंगापूर तालुका तसेच संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा बंद आहे. या बंदचं कारण एकमेव, जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी मागच्या 20 दिवसापासून आंदोलन करीत होते, त्यांना या ठिकाणी अमानुष हल्ला पोलिसांनी केला, सरकारने केला, भाजपने केला, RSSने केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. संपूर्ण देश आज भेटलेला आहे. त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी जे आंदोलन आहे आम्ही नेत आहोत. हा बाजारपेठ बंद आहे, त्याच्यासाठी हे आजचं आंदोलन आहे. या ठिकाणचा जो परिसर आहे, एकूण वाळू जमातीचा परिसर, हा परिसर संपूर्णपणे आम्ही बंद ठेवत आहोत. सुरुवात आम्ही राजनगावून केलेली आहे. बजाजनगर, जोगेश्वरी, राजनगाव, कमळापूर, घाणेगाव हा सगळं परिसर आम्ही लोक स्वयंपूर्तीने येत आहेत, बंद ठेवत आहेत. सर्वपक्षीयाला पाठिंबा आहे, त्याचाच हा भाग आहे. आज या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करणार आहे? नागरिकांना सांगतो, सतर्क राहा, सजग राहा. हे सरकार तुमचं नाही आहे. हे सरकार जर तुमचं असतं तर त्यांनी तुमच्या विद्यार्थ्याला मारलं नसतं. हे सरकार BJP RSSचं आहे आणि सरकार अतिशय घाणेरड्या पद्धतीचं राजकारण करतंय. ते आजपासून नाही करीत, मागच्या 12 वर्षापासून करतंय. ते आता लोकांच्या लक्षात यावं, आमच्या लक्षात आलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला भाजपचे लोक अतिरेकी संबोधतात, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सर, त्या ठिकाणी भाडोत्री गुंड आणून लोकांना मारलं गेलं. भाजपचे जे तरुण मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी पोलिसांचा ड्रेस दिला गेला आणि अमानुष हल्ला झाला. एक विद्यार्थिनी, कालची खबर आहे, एक विद्यार्थिनी त्याच्यामध्ये डेथ झालेली आहे. आम्ही तिलाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो, हे जो नंगानाथ चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे, अन्यथा उद्रेक होणार म्हणजे होणार. 100%. माझं नाव भायासाहेब जाधव. विद्यार्थ्यावर क्रूरपणे माणूस हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये मला तर असं वाटतं, ज्यावेळेस पेपर फुटीच्या याच्यामध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्याच्यानंतर काल परवाचीच गोष्ट आहे, विद्यार्थी वारली, म्हणजे हल्ल्यामध्ये जे तिला मार लागला, त्या हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झाला. आणि एवढं आपल्या मुलांना जर मार बसत असेल आणि त्यांचे जे पालक जर असतील ते बघ्याची भूमिका घेतात का नेमकं BJPला भितात का RSSला भितात, हा सर्वात मोठा प्रश्न आहे सर्वांसमोर. म्हणून मी लोकांना अशी विनंती करतो की आपण आपल्या पाल्य कशा प्रकारे वैभव झाला पाहिजे, कशा प्रकारे मोठा झाला पाहिजे, शिक्षक म्हणजे नोकरी लागला पाहिजे आणि त्याचं शिक्षण हे झालं पाहिजे. ते सरकारला शिक्षण होऊ द्यायचं नाही. आणि त्या पेपर फुटीच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांची काय मागणी आहे, तर मग तुम्ही मंत्र्यांना राजीनामा, काय धर्मेंद्र प्रधान काय ते आहेत त्यांनी मुख्य शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. साधी सिंपल गोष्ट आहे. आणि हे जर BJPला सिंपल गोष्ट जर करायची नसेल आणि अमानुष हल्ला जर करायचा असेल, त्याच्यापेक्षा दुर्दैवी निर्दयी जे BJP सरकार आहे याच्यापेक्षा पलीकडे काही बोलायसारखं नाही. म्हणून मी जनतेला आव्हान करतो, जो बाळासाहेब आंबेडकरांनी, वंचित बहुजन आघाडीचे सर्वनेते बाळासाहेब आंबेडकरांनी जो आजचा बंद, भारत बंद किंवा महाराष्ट्र बंद जे केला आहे, त्यामध्ये सगळ्याचा पाठिंबा आहे. सगळे आमचं मान्यता ऐकतात, आमच्या विनंतीला मान पण देतात. आम्ही या मार्केट कमिटीचे आणि दुकानदाराचे आभार मानतो आणि तुम्ही आम्हाला तुम्ही बातमी पसराल अशी तुम्ही अपेक्षा करतो आणि तुमचे या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन.